गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र हो. युनिट क्रमांक 3 मधील अव्यवहित अनुमान आपण पाहतोय. या अव्यवहित अनुमानाची व्याख्या पाहत असताना आपण असं म्हटलं होतं की केवळ एकाच आधारविधानापासून कशाच्याही मध्यस्थीशिवाय तात्काळ निष्कर्ष निष्पन्न करणं यालाच अव्यवहित अनुमान असं म्हटलं जातं, म्हणजेच इमिडिएट इन्फरन्स. त्याचबरोबर दुसऱ्या अनुमानाची व्याख्या आपण पाहिली होती, ती म्हणजे व्यवहित अनुमान. म्हणजे एका आधारविधानापेक्षा अधिक आधारविधानं जिथं असतील त्याच्यापासून म्हणजेच मध्यस्थीनं जो निष्कर्ष निष्पन्न केला जातो त्याला आपण व्यवहित अनुमान असं म्हटलं होतं. मित्र, इथं अव्यवहित अनुमानामध्ये केवळ एकच आधारविधान आणि त्याच्यापासून जो निष्कर्ष निष्पन्न करायचा आहे त्याच्या बाबतीतच आपण फक्त लक्ष केंद्रित करायचे. व्यवहित अनुमान सध्या पाहायचं नाही. अव्यवहित अनुमानाचा पहिला प्रकार आपण मित्र पाहिला होता, त्याचं नाव होतं प्रतियोग अनुमान. प्रति याचा अर्थ परस्पर, योग याचा अर्थ संबंध. म्हणजेच विधानामध्ये असणारा जो काही संबंध आहे तो संबंध आपण स्पष्ट करत असताना जी चतुर्वर्ग व्यवस्था आपण पाहिली होती, ए, ई, आय आणि ओ, या चारही विधानांचा एकमेकांशी म्हणजेच परस्परांशी असणारा संबंध प्रतियोग चौरसाच्या आधारे आपण पाहिला. आणि एक विधान ज्यावेळेस आपण आधार विधान म्हणून घेतलं त्यावेळेस त्या एका विधानाचा इतर 3 विधानांशी कसा संबंध येतो तेही आपण पाहिलं. आणि ते पाहत असताना प्रतियोग अनुमानाची निष्पन्न आपण केली. त्याच्यामध्ये पहिला विरोध प्रतियोग अनुमान, दुसरा उपविरोध प्रतियोग अनुमान, क्रमांक 3 आश्रय प्रतियोग अनुमान आणि चौथा व्याघात प्रतियोग अनुमान. प्रतियोग अनुमानाची संकल्पना आपण या स्वरूपामध्ये पाहिली होती. सांगायचा मुद्दा हा की केवळ एकच आधारविधान त्या ठिकाणी होतं, त्यापासून आपण निष्कर्ष निष्पन्न केला. आज दुसरं अनुमान आपण या ठिकाणी पाहणार आहोत. नाव त्याचं आहे उत्कर्षण. यालाच इंग्रजीमध्ये इडक्शन असं म्हटलं जातं. EDUCTION, इडक्शन इन्फरन्स. उत्कर्षण अनुमानाची व्याख्या आपण पाहूयात आणि नंतर मग पहिल्या प्रकाराकडे आपण वळूयात. मित्र हो, तर्कशास्त्रातील नव्हे इतर कुठल्याही शास्त्रातील ज्यावेळेस संकल्पना आपण पाहतो त्यावेळेस त्या संकल्पनेचं टायटल जे काय आहे त्याच्यामध्येच त्याचा बराचसा अर्थ सुप्त स्वरूपामध्ये असतो. म्हणून इथं उत्कर्षण हा जो शब्द आहे त्याची फोड आपण अशी करूया. उत त्याचा पाय मोडायचा, अधिक कर्षण. यावरून डेफिनेशन आपल्याला करता येईल. एकच आधारविधान हे मात्र आपण विसरायचं नाही. उत याचा अर्थ बाहेर आणि कर्षण म्हणजेच ओढणे किंवा काढणे. पहा, ओढणे किंवा काढणे असा अर्थ घेतला जातो. मूळ मुद्दा अव्यवहित अनुमानाशी संबंधित आपण गृहीत धरायचं. म्हणजेच बाहेर ओढणे आणि काढणे याचाच अर्थ जे आधारविधान दिलेलं आहे त्या आधारविधानामध्येच निष्कर्ष सुप्त स्वरूपामध्ये असतो. जे दिलेलं आधारविधान आहे त्या आधारविधानामध्येच जो निष्कर्ष आहे तो निष्कर्ष फक्त आपणाला बाहेर काढायचा आहे, निष्पन्न करायचं आहे. म्हणजे जे आधारविधान दिलेलं असतं त्या आधारविधानाशिवाय दुसरा विधानांच्या स्वरूपामध्ये निष्कर्ष आपण निष्पन्न करू शकत नाही. मित्र, हे आपण आधीच पाहिलेलं होतं. कारण तर्कशास्त्र हे विचारांचं शास्त्र आहे अशी व्याख्या करत असताना तर्कशास्त्र हे आकारिक शास्त्र आहे. आणि हे पाहत असताना निष्कर्ष निष्पन्न करत असताना आपण असं म्हटलं होतं की आधारविधानामध्ये कन्सिस्टन्सी महत्त्वाची आहे. जर सुसंगतपणा जर नसेल तर निष्कर्ष निष्पन्न करता येत नाही. आणि म्हणून आपल्यासमोर काहीही नसताना निष्कर्ष कसा निष्पन्न करणार? आधार किंवा पुरावा जर असेल तरच निष्कर्ष निष्पन्न करता येतो. जिथं आधार नसतो, जिथं पुरावा नसतो तिथं निष्कर्ष निष्पन्न करता येत नाही. आणि म्हणून तुमच्या आणि माझ्या मनामध्ये कितीही कल्पना जरी या विश्वाच्या संदर्भामध्ये किंवा रोजच्या दैनंदिन जीवनाच्या संदर्भामध्ये आल्या तरी त्याला काहीही अर्थ नसतो. तर्कशास्त्रामध्ये जो आधार आहे तो आधार विधानाचा म्हणजेच अव्यवहित अनुमानामध्ये सर्वास्तिवाची विधानाचा
सर्व नास्तिवाची विधानाचा अंश आस्तिवाची आणि अंश नास्तिवाची विधानाचा हा आधार असेल तर मग आपल्याला त्या विधानातून निष्कर्ष बाहेर ओढता येतो, काढता येतो. आपण युनिट क्रमांक 2 पाहिलेलं होतं पहा की विधानामध्ये 2 पदे असतात. त्या 2 पदांमध्ये पहिलं जे पद असतं ते उद्देशपद आणि दुसरं जे पद आहे ते विधेयपद. या उद्देश विधेय पदांच्या संदर्भामध्ये तीच पदं ठेवून विधानाचा अर्थसुद्धा तोच आपण ठेवून फक्त रिपिटेशन करायचं नाही. आपण पाठीमागे म्हटलं होतं की रिपिटेशन ज्यावेळेस आधाराचंच होतं त्यावेळेस तिथं तर्कशास्त्रामध्ये दोष निर्माण होतो आणि तो दोष म्हणजे पुनरुक्तीचा दोष. फॉर एक्झाम्पल, सर्व शेतकरी कष्टाळू असतात असं ज्यावेळेस मी विधान करतो, पहा इथं मी घेतो विधान, सर्व शेतकरी कष्टाळू असतात असं विधान मी घेतो. त्यावेळेस दॅट इज ऑल निष्कर्ष जर मी असा काढला की सर्व शेतकरी कष्टाळू असतात. नवीन काय सांगितलं? मग एकदाच म्हणायचं की सर्व शेतकरी कष्टाळू असतात म्हणून सर्व शेतकरी कष्टाळू असतात हा निष्कर्ष निघणारच नाही. पण ज्यावेळेस मी असं म्हणतो सर्व शेतकरी कष्टाळू असतात, त्याच्यावरून काही कष्टाळू असणारी माणसं ही शेतकरी असतात. पहा, काही कष्टाळू असणारी माणसं शेतकरी असतात असा ज्यावेळेस निष्कर्ष मी निष्पन्न करतो त्यावेळेस तो निष्कर्ष हा उत्कर्षण अनुमानाचा असतो. निष्कर्ष कसा निष्पन्न केला ते आपण पाहूयात. सर्व शेतकरी कष्टाळू असतात, मी असं म्हटलं की काही कष्टाळू माणसे शेतकरी असतात. म्हणजे उद्देश आणि विधेयपद हे मी तेच घेतलेलं आहे. नवीन पद मी त्या ठिकाणी घेतलेलं नाही आणि उत्कर्षण अनुमानामध्ये नवीन पद न घेता तीच पदं त्या ठिकाणी कशी आपण वापरतो आणि निष्कर्ष कसा निष्पन्न करतो यावरून अनुमानाची युक्तता ठरते. आणि म्हणून अनुमानाची युक्तता निष्पन्न करण्यासाठी इथं काही प्रकार दिले गेलेले. उत्कर्षण अनुमानाचे तसे 7 प्रकार आहेत, परंतु जे प्रामुख्यानं 2 प्रकार महत्त्वाचे आहेत तेवढेच फक्त आपण इथं अभ्यासाला घ्यायचे. त्याच्यामधील पहिला जो प्रकार आहे तो परिवर्तन, यालाच म्हटलं जातं परिवर्तन उत्कर्षण अनुमान. आणि दुसरा जो प्रकार आहे, शब्दप्रयोग आपल्याला वेगळे वाटतील, प्रतिवर्तन म्हणजेच प्रतिवर्तन उत्कर्षण अनुमान. मित्रहो, आज फक्त आपण परिवर्तनाच्या स्वरूपामध्ये काही मुद्दे पाहूया. परिवर्तन याचाच अर्थ बदल, पण तो कशामध्ये? इथं आपण चर्चा करतो आहोत की निरुपाधिक विधानाची AEIO. आणि आत्ताच आपण म्हटलं की विधानामध्ये जी 2 पदे असतात त्याच 2 पदांच्या संदर्भात जे आता विधान मी या ठिकाणी घेतलं होतं तेच विधान आपण इथं घेऊयात. आणि मग परिवर्तन उत्कर्षण अनुमान आपल्याला या विधानाच्या संदर्भामध्ये कसं करता येईल ते पाहूयात. सर्व शेतकरी कष्टाळू असतात, हे पहिलं विधान. हे आधार विधान आहे आणि या आधार विधानापासून दॅट इज व्हाय निष्कर्ष कसा निष्पन्न करायचा. आणि म्हणून परिवर्तन उत्कर्षण अनुमानामध्ये काही नियम दिलेले आहेत. त्या नियमाच्या अनुषंगाने ज्यावेळेस आपण एखादं अनुमान निष्पन्न करत असतो त्यावेळेस ते अनुमान हे युक्त ठरतं. आणि म्हणून इथं परिवर्तन उत्कर्षण अनुमानाचा जो नियम आहे तो नियम, मित्रहो, विधानामध्ये पदे किती असतात? 2. पहिलं पद उद्देशपद, दुसरं पद विधेयपद. वि ज्या आधार विधानामध्ये उद्देशपद आणि विधेयपद आहे त्यांची फक्त ट्रान्सफर करायची. उद्देशपद आणि विधेयपद परिवर्तन म्हटलंय बदल, तो बदल करायचा. तो बदल करत असताना निष्कर्ष विधान जे आहे म्हणजे इथं जे आपण घेणार आहोत ते उद्देशाच्या ठिकाणी विधेय घ्यायचं आणि विधेयाच्या ठिकाणी उद्देश घ्यायचं. काय केलं आपण? पहा,
उद्देश आणि विधेय यांची अदलाबदल केली, त्या अदलाबदल विधेयपद आणि उद्देशपद. मग पहा, हा जर पहिला नियम परिवर्तन उत्कर्षण अनुमानाचा असेल तर इथं आपल्याला काय करता येईल? उद्देशपद कोणतं आहे? शेतकरी आहे. विधेयपद कोणतं आहे? तर कष्टाळू आहे. या नियमाचा आधार घेऊन काय म्हणता येईल? कष्टाळू हे पद इथं आधी घेता येईल, पहा, आणि शेतकरी पद इथं नंतर घेता येईल. म्हणजेच उद्देश पदाचं विधेयपद म्हणून आपण आधी घेतलं, विधेयपदाचं उद्देशपद म्हणून आपण घेतलं आणि उद्देशपदाचं विधेयपद नंतर घेतलं. म्हणजे क्रॉस असा गुणाकार. इथलं वरचं जे पद आहे ते खाली इथं विधेयपद म्हणून आलं आणि इथलं वरचं विधेयपद म्हणून आहे ते उद्देशपद म्हणून इथं आलं. म्हणून उ वि उ याच्यात बदल करायचा नाही. आणि परिवर्तन उत्कर्षण अनुमान या पदांची अदलाबदल केल्यानंतर एक लक्षात ठेवायचा, जो गुण आहे, गुण म्हणजे संयोजक, त्याच्यामध्ये बदल करायचा नाही. म्हणजेच गुण तोच असावा. मग इथं काय येईल? असतात, पहा, असतात. काय केलं? आधार विधान एकच आहे. नियम आपण पाहतोय परिवर्तन उत्कर्षण अनुमानाचा. परिवर्तन उत्कर्षण अनुमानामध्ये पहिला जो नियम आहे तो उद्देशपद आणि विधेयपद यांचे ट्रान्सपोर्ट करायचे. ट्रान्सपोर्ट केली, कष्टाळू कष्टाळू, शेतकरी शेतकरी, गुणिले चिन्ह, बरोबर आलं. उद्देशपदाच्या ठिकाणी विधेयपद आणि विधेयपदाच्या ठिकाणी उद्देशपद, क्रॉस. गुण तोच असावा, घेतलेला आहे. आता राहिलं काय? परिमाण. पण हे परिमाण ज्यावेळेस आपण निष्कर्ष विधानामध्ये घेत असतो त्यावेळेस मित्र हो, परिमाण किती असतात? 2. जशी गुणतत्व 2, एक होकारार्थी आणि एक नकारार्थी. इथं म्हटलं गुण तोच असावा, तोच आपण ठेवला. अस्तित्वाचे आधार विधान असेल अस्तित्वाची ठेवावं लागेल, नास्तित्वाचे आधार विधान असेल नास्तित्वाची गुण ठेवावं लागेल. इथं जे परिमाण जे आहे ते परिमाण 2 आहेत. या 2 परिमाणांमध्ये पहिलं सर्ववाची परिमाण आणि दुसरं जे आहे ते अंशवाची परिमाण. इथं आपण म्हटलं गुण तोच असावा, पण इथं म्हणता येईल का की परिमाण सुद्धा तेच असावं? जर असं असतं तर गुण आणि परिमाण तोच असावा असं म्हटलं असतं आणि एका वाक्यामध्ये आपण नियम केला असता की परिवर्तन उत्कर्षण अनुमानामध्ये आधार विधानातील उद्देशपद आणि विधेयपद यांची अदलाबदल करावी आणि गुण आणि परिमाण तोच निष्कर्ष विधानामध्ये ठेवावा. पण नाही. युनिट क्रमांक 2 मध्ये आपण विधानांची चतुर्वर्गीय व्यवस्था पाहिल्यानंतर तिथे एक संकल्पना पाहिली होती, डिस्ट्रीब्युशन ऑफ टर्म, विधानातील पदांची व्याप्ती. ही विधानातील पदांची व्याप्ती आपल्याला आठवत असेल की उद्देश पदाचा निर्देश ज्या पदानं झालेला आहे, उद्देश पदाचा निर्देश ज्या परिमाणानं झालेला आहे त्या परिमाणानं ते उद्देशपद व्याप्त असतं. म्हणजे उद्देश पदाच्या पुढं जर सर्व असेल तर ते सर्वव्याप्त म्हणायचं आणि काही असेल तर ते अंशव्याप्त म्हणायचं. नियम आपण पाहिलेले आहे. परिमाणांवरून उद्देशपदाची व्याप्ती ठरवावी आणि गुणतत्वांवरून विधेयपदाची व्याप्ती ठरवावी. याच्यामध्ये मित्र आपण पाहिलं होतं की जर होकारार्थी गुण जर असेल तर ते विधेयपद नेहमी अंशव्याप्त असतं आणि नकारार्थी गुण असतो त्यावेळेस ते विधेयपद नेहमी सर्वव्याप्त समजावे. 2 नियम आपण केले होते. अगदी सोप्या भाषेमध्ये आपल्याला समजण्यासाठी विधानातील पदांची व्याप्ती आपण पाहिली आणि ही पदांची व्याप्ती पाहत असताना असं म्हटलं आपण की ए विधानातील उद्देशपद सर्वव्याप्त असतं तरी विधेयपद अंशव्याप्त असते. ई विधानातील दोन्ही पदे ही सर्वव्याप्त असतात कारण उद्देशपदाचा निर्देश सर्ववाची परिमाणाने केलेला असतो आणि विधेयपदाच्या पुढे नकारार्थी गुण असतो. तिसरं आय विधान आपण पाहिलं
उद्देशपदाचा निर्देश अंशवाची परिमाणाने केलेला असतो म्हणून ते उद्देशपद अंशव्याप्त असते. आणि विधेयपदाच्या पुढे होकारार्थी गुण असतो, अस्तित्वाची गुण असतो म्हणून ते विधेयपद नेहमी अंशव्याप्त ठरते. आणि चौथं विधान आपण पाहिलं होतं की उद्देशपदाचा निर्देश अंशवाची परिमाणानं म्हणजेच काही यानं झाल्यामुळं ते उद्देशपद अंशव्याप्त असते. आणि विधेयपदाच्या पुढे नकारार्थी आणि नास्तिवाची गुण असतो म्हणून ते विधेयपद सर्वव्याप्त असते. पाहिलेलं आहे आपण. हे मी पुन्हा सांगितलं की थोडंसं ओरिएंटेशन व्हावं म्हणून, उद्बोधन व्हावं म्हणून पाठीमागं आपण विसरता कामा नये. कारण त्याच्यावरतीच आता परिवर्तन उत्कर्षण आपल्याला पाहिजे आणि पुढं शिलॉजिझम, मिक्स शिलॉजिझम आपल्याला पाहिजे. कारण पुढच्या टॉपिकमध्ये या विधानातील पदांची व्याप्ती फार महत्त्वाची आहे. आणि म्हणून मी थोडंसं हे विधानातील पदांची व्याप्ती रिपीट केली. मी पुन्हा सांगतो. ए विधान सर्व अस्तित्वाची, उद्देशपद सर्वव्याप्त, विधेयपद अंशव्याप्त. सर्व नास्तिवाची ई विधान, उद्देशपद सर्वव्याप्त, विधेयपद सर्वव्याप्त, दोन्ही पद सर्वव्याप्त. अंश अस्तित्वाची विधान त्याला आय विधान असं आपण म्हटलं. उद्देशपद अंशव्याप्त, विधेयपद अंशव्याप्त, दोन्ही पद अंशव्याप्त. अंश नास्तिवाची विधान त्याला ओ हे अध्यक्षर आपण दिलं होतं. उद्देशपद अंशव्याप्त, विधेयपद सर्वव्याप्त. मित्रहो, याच व्याप्तीवरती दुसरा नियम आहे. तो नियम असा की आधार विधानात आधार विधानात अंशव्याप्त असणारे पद निष्कर्ष विधानात निष्कर्ष विधानात सर्वव्याप्त होऊ नये, हा नियम आहे. आता व्याप्ती आली तर इथं नियम आपल्याला वापरता येईल. दोनच नियम आहेत पहा. उद्देशपद विधेयपद यांची अदलाबदल केलेली आहे का? केलेली आहे. गुण तोच असावा आहे का? आहे. होकारार्थी होकारार्थी. आधार विधानात अंशव्याप्त असणारे पद निष्कर्ष विधानात सर्वव्याप्त होऊ नये याचाच अर्थ. आता शेतकरी हे पद इथं कसं आहे? सर्व आहे म्हणून सर्वव्याप्त आहे. ते इथे विधेयपदाच्या ठिकाणी आलेलं आहे. होकारार्थी गुण आहे. कसं आहे? अंशव्याप्त. आपण म्हटलंय काय? आधार विधानात अंशव्याप्त असणारे पद म्हणजे फक्त अंशव्याप्त असेल तर त्याच्याकडे आपण लक्ष द्यायचं. कुठं? त्या आधार विधानात. निष्कर्ष विधानात काही का असेना लक्ष द्यायचं नाही. पहा, निष्कर्ष विधानात ते पद कसे का असेना त्याकडे आपण लक्ष द्यायचं नाही. लक्ष द्यायचं त्या आधार विधानात अंशव्याप्त पद आहे का त्याकडे. आणि मग नियमाकडे आपण जायचं. आधार विधानात अंशव्याप्त असणारे पद निष्कर्ष विधानात सर्वव्याप्त होऊ नये. जर ते झालं असेल, पहा, जर ते झालं असेल तर त्या ठिकाणी तर्कदोष समजायचा. आणि म्हणून जर मी इथं सर्व असं घेतलं, पहा, परिमाण तेच ठेवून सर्व जर घेतलं तर शेतकरी हे पद सर्वव्याप्त आहे. शेतकरी हे पद निष्कर्ष विधानात कसं झालं तर अंशव्याप्त झालं. सर्वव्याप्तामध्ये सर्वव्याप्तचं अंशव्याप्त झालं तर चालू शकतं. याच्यासाठी विचारांच्या नियमातील मी एक उदाहरण देतो. तुमच्या खिशामध्ये 100 रुपये असतील तर तुम्ही 99 रुपये खर्च करू शकता. 10 रुपयापासून नव्हे 1 रुपयापासून 99 रुपयापर्यंत नव्हे 100 रुपयापर्यंत खर्च करू शकता. परंतु 100च रुपये जर तुमच्या खिशामध्ये असतील तर 110 रुपये किंवा 101 रुपया तुम्ही खर्च करू शकत नाही. व्याप्तीचा नियम आहे हा. म्हणून सर्वव्याप्ताचं अंशव्याप्त झालं तर चालतं. मोठ्या डब्यामध्ये छोटे डबे बसू शकतात. आपल्या खिशामध्ये आपली नोटबुक बसू शकेल का? नाही. आपलं तर्कशास्त्राचं पुस्तक खिशात घालावं? नाही बसणार. कारण खिशापेक्षा पुस्तकाचा आकार हा मोठा आहे.
म्हणून अंशव्याप्तचं सर्वव्याप्त होऊ द्यायचं नाही. पहा, सर्वव्याप्तचं अंशव्याप्त झालं तरी चालतं. शेतकरी हे पद इथं आधार विधानात सर्वव्याप्त आहे, इथं अंशव्याप्त आहे. सर्वव्याप्तचं अंशव्याप्त झालं चालू शकतं. आता दुसरं पद आपण विधेयपद पाहूया. कष्टाळू. कष्टाळू या पदाच्या पुढं होकारार्थी गुण आहे आणि हा होकारार्थी गुण ज्यावेळेस असतो त्यावेळेस ते विधेयपद अंशव्याप्त असते आणि म्हणून कष्टाळू हे पद अंशव्याप्त आहे. आता इकडं लक्ष द्यायचं, हा नियम लागू होतो. जर आधार विधानात, इथं आधार विधानात एखादं पद अंशव्याप्त असेल तर ते निष्कर्ष विधानात सर्वव्याप्त होऊ नये. पाहूयात आता आपण. कष्टाळू होकारार्थी गुण आहे, अंशव्याप्त आहे. हेच पद निष्कर्ष विधानात उद्देशाच्या ठिकाणी आल्यानं सर्ववाची परिमाण आहे आणि म्हणून सर्ववाची परिमाण जिथं असतं तिथं ते पद सर्वव्याप्त असतं. जो नियम आहे या नियमाचा इथं भंग झाला. अंशव्याप्तचं सर्वव्याप्त पद झालं आणि अंशव्याप्तचं ज्यावेळेस सर्वव्याप्त होतं त्यावेळेस ते अनुमान मित्र हो अयुक्त ठरतं. यालाच इनव्हॅलिड असं म्हटलं जातं. आणि ज्यावेळेस अयुक्त ठरतं त्यावेळेस त्याच्यामध्ये एक तर्कदोष निर्माण होतो. तर तो तर्कदोष म्हणजे पहा, सरळ परिवर्तनाचा तर्कदोष. म्हणजे सरळ सरळ इथं आपण अदलाबदल करून गुणदोष ठेवलेला आहे. गुणाला धक्का लावायचा नाही, गुण अजिबात आपण बदलायचा नाही. आणि म्हणून शेतकरी आणि कष्टाळू ही उद्देश विधेय पदं आहेत. नियमाच्या आधारे आपण त्याची ट्रान्सपर्ट केली. कष्टाळू, शेतकरी. गुण तोच ठेवावा, तोच ठेवलेला आहे. आणि मग सर्व कष्टाळू शेतकरी असतात असं ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस पहिल्या नियमाचं पालन केलेलं आहे. पण दुसरा जो नियम आहे, आधार विधानात अंशव्याप्त असणारे पद निष्कर्ष विधानात सर्वव्याप्त होऊ नये. कष्टाळू हे पद आधार विधानात अंशव्याप्त आहे, तेच पद निष्कर्ष विधानात उद्देशाच्या ठिकाणी आल्यानं सर्वव्याप्त झालेलं आहे आणि म्हणून हे अनुमान अयुक्त ठरलेलं आहे. आणि ज्यावेळेस हे अनुमान अयुक्त ठरतं त्यावेळेस त्याच्यामध्ये घडलेला तर्कदोष आपणाला निश्चित करावा लागतो आणि तो तर्कदोष म्हणजे सरळ परिवर्तनाचा तर्कदोष. मित्रहो, ज्यावेळेस असं ए विधान असतं, सारांश रूपानं आपण असं म्हणूयात की ए विधानाचं तर्कशुद्ध परिवर्तन ए विधानात करता येत नाही. ए विधानामध्ये तर्कशुद्ध परिवर्तन करता येत नाही. एवढाच भाग आजच्या आपण या परिवर्तन उत्कर्षण अनुमानाच्या अनुषंगानं ए विधानाच्या बाबतीत आपण पाहूयात आणि थांबूयात. उद्या आपण पुढची विधानं ई, आय आणि ओ विधानं घेऊयात. धन्यवाद.